नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. फायनल मी आज गावाला आलेलो आहे ना. आता आम्ही चाललो शेतामध्ये. हे बघा आलो चोक कोणी. राम राम बाई. तो नाव काय? माझं नाव महेश. महेश नाव आहे का? आणि ओम? ओम पण आहे ना. ओम तर घरी म्हणता ना. तर हाय बाई, माझ्या काकांचा मुलगा आहे ना. आणि आता आम्ही चाललो शेतामध्ये. फायनल इकडे गावी आता बघू. पाण्याची मोटर आहे जी बंद होती का कधीची? हा, तिला आज चालू करणार आहोत आपण. आज आहे का? तर फायनली ते मोटरचं काम चालू आहे. मोटर सुधारायचं काम चालू आहे. चला मग आता बघूया, तिथे जाऊया काय काम चालू आहे. असं नदीचं पाणी आता वाढलं का? तिथं पूलचं ब्लॉक केला होता ना, तो सटकून गेला पाण्याच्या याच्याने. बाई नदीचं पाणी वाढलं होतं. हे बघा इथं पूल ब्रिजचं काम चालू होतं. बघा खालचं सगळं मेन जे स्ट्रक्चर होतं सगळं ढसून गेलेलं. बाकीचं बरं आहे, ते काही पडलं वगैरे नाही आहे. पण फक्त हे खालचे रॉड वगैरे निघालेले. त्या साईडने आता या साईडला येऊन गेलेलो आहे. इथं काम चालू होतं. हे यांचं बाकीचं इथं सामान वगैरे ठेवलेलं आहे. थोडंसं काम बाकी अजून चालेल का? ते पाण्यामुळे ते प्रॉब्लेम आला का जेव्हा ट्रॅक्टर खिडे प्रॉब्लेम. हा तेच काम करायचे आपल्याला. ट्रॅक्टर घ्यायचे. हे समोर शेत आहे. आणि ए उतर रे तिथून. गाया वगैरे बांधलेल्या आहे काकांनी. आणि बैल कुठे रे? बैल ते तिकडे. हे बघा एक गाय. हो ती एक गाय मारते का? ही गाय? ही गाय मारते बाई. गाय तिकडे बैल बांधलेली. इकडे गाडा आहे. आपण आता बैलांकडे ती तिकडे एक गाय बांधलेली. शेतात मक्की लावलेला आहे बघा यावेळेस. तिथे काहीतरी मोटरचा पाईप बदलायचा काहीतरी विषय चालू होता. काल मोटर काढली होती म्हणे काकांनी. नदीमध्ये टाकलेली होती पण ती खड्ड्यामध्ये खोल चालली गेली होती. म्हणून तिला पाण्यामधून माती कोरून कोरून ती मोटर काढलेली. आणि आज तिचा पाईप वगैरे बदलायचा बाबा सांगत होते. तर ते पाईप बदलायसाठी कोणतरी आलेलं आहे. आणि काकांनी ते खालीच असतील आता इकडं. हो मारता का रे? मारतो आणि मारतो. तो तर पहिले उठून गेला. आता आपण नदीकडे जाणार आहोत. तिथं सर्व शेतांच्या पाईपलाईन इथे आहे. तुम्ही पाहू शकणार आहात. मोटर इथं विहिरीत टाकलेला आहे सगळे. इकडचे जे बी शेत सगळे हे बघा पाईप इथं. हे भाऊ पाईप हे खाली बघा. काय फसवतो लगेच असं गरम करायचं नाही. खालूनच गरम झाला तो. वरतून कडक येतो. खालून गरम झाला नाही. आपली उलट थंडा केला तो. आता काही गरज नाही. माप आहे बाई. हे काम चालू होतं. एवढं तुकडं बदलवलेलं ते काढलेलं आहे बघा. कातडी निघालेली आहे बोटाची. बेकार आहे. पाईप बी गरम होतं तरी बी फायनली एवढं बसवलं गेलेलं आहे. अजून पुढे एक आहे चलिंगा. पाईपलाईनचं बेकारच काय आहे. 2-2 पाईपलाईन आहे शेताच्या तरी बी प्रॉब्लेम. मोटर तर निघाली. मोटर बघू कुठे अजून. चला पुढचं काम. तिथे पुढे बी एक तुकडं बदलायचं. हा टाकायचं का त्याच्यात? शेतात बी गेलो नाही म्हणजे आम्ही पाईप वरती तिथं होतं. मग आता इकडे आलो आम्ही. तर तिकडे एक जॉईंट भवानी आहे. ती बैची तिथे किडे वाढत राहतो. टाकू नको रे काय रे. तिकडे 2 जॉईंट होते पाईपचे. काका काम करत होते तिथं. पण 2 म्हणजे ते पाईपाचे पीस कापले आणि तिथं नवीन पाईप लावून सण ते जॉईन केलेले. आता पाईपलाईनचा विषय. चला आता शेताकडे फायनली 2:45 होऊन गेलेले. आता घरी जायचं. गाडा बिल घ्यायचंय.
शितडे बी येत आहे बारीक बारीक, तुम्हाला दिसतंय का माहित नाही. चलो भाई आता वरती जावं लागेल. फायनली हाताची कातडी सोडली गेली थोडीशी अंगठ्यांची, दोघी अंगठ्यांची. पाईप बी गरम होता आणि ते घुसत नाही साला एवढं पॅक. चला आता तर चला भाई आपल्याला आता गाडी चले. इकडे नाही माझा दाखव. मासा नाही त्याच्यामध्ये, नाही माझा आहे. मासा नाही. चल चल ना रुको भाई 2 मिनट. ये देखो इधर मासा है. ये देखो इधर देखो. ये देखो. चला भाऊ आता आपल्याला घरी जायचंय. बघ पहिले आपण शेत बघून घेऊ. तर मेंढ्या आलेले भाऊ, मेंढ्या सारू आले बरं, शेतात घालत नाही. चल भाई काका बैल गाडा झुपताय, तोपर्यंत आपण शेत बघून घेऊ काय किस्सा आहे. इकडून तर मका दिसेलच तुम्हाला आणि मी तेवढं दाखवतो तुम्हाला मका. चला भाई शेत भाई खड्डे वाटत नाही, खड्डे आहे इथं सारी केलेली आहे. हा दृश्य इथून शेताचा किस्सा. तो तिकडेपर्यंत मक्का आहे मध्ये सोडून दिलेलं आहे. हा इथं मक्का बेस्ट लेवल आहे मक्याची. तुम्हाला माहिती पाहिजे जसं आताच आपलं BCA पूर्ण झालेलं आहे, मला BCA कम्प्लीट झालेलं आहे. फायनली BCAचा बी रिझल्ट लागून गेला. आता MCAच्या ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे सध्या. हो इथंच फिरवणार आहे. काका चालले गेले, पाऊस चालून गेलेला आहे बारीक बारीक. तेव्हा आता आम्ही जाऊ. आजचा ब्लॉग आपण इथंच संपवू.